नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील मळवली येथे हरिभक्त परायण हरिश्चंद्र तुकाराम जाधव यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा व सौ प्रमिला हरिश्चंद्र जाधव यांचा अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळा थाटामाटात व उत्साहात संपन्न झाला। या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे 10वे वंशज श्री गुरु हरिभक्त परायण बापूसाहेब महाराज देवकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जाधव परिवारातील सदस्यांसह वारकरी संप्रदाय क्षेत्रातील मान्यवर, संतप्रेमी, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हरिभक्त परायण हरिश्चंद्र तुकाराम जाधव आणि सौ प्रमिला हरिश्चंद्र जाधव यांचे 100 दिवे लावून औक्षण करण्यात आले। त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। मळवली गावातील सांप्रदायिक घराणं श्री तुकाराम जाधव व काशीबाई जाधव यांना हरिश्चंद्र, वासुदेव व नामदेव अशी 3 मुलं व गोपिका चव्हाण ही 1 मुलगी असा परिवार होता। सांप्रदायिक घराणे असल्याने लहानपणापासून स्नेहभक्ती, आपुलकी, एकोपा असे सुंदर नाते जपण्याचे संस्कार घरातून आले आहेत। आज सुद्धा जाधव परिवार यांच्यामध्ये एकोप्याचे सुंदर नाते टिकून आहे। जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे वंशज मळवली येथे 7व्या पिढीपासून वास्तव्यास आहेत। हरिभक्त परायण हरिश्चंद्र जाधव हे 60 वर्ष देवकर फडाचे विणकरी राहिले आहेत। हरिभक्त परायण हरिश्चंद्र जाधव यांचा राणंद येथील गोविंद शिंदे यांच्या घराण्यातील प्रमिला यांच्याशी 1966 साली विवाह झाला आहे। प्रमिला यांना सुद्धा माहेर व सासर या ठिकाणी अध्यात्माचा वारसा असल्याने त्यांनीही माहेरच्या संस्कारांची शिदोरी सासरच्या घरी सुद्धा चांगल्या पद्धतीने घेऊन आपल्या आई वडिलांच्या संस्काराने जाधव परिवारामध्ये मोठ्या सुनेची भूमिका चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे। हरिश्चंद्र जाधव व प्रमिला जाधव या दाम्पत्यांना मुकुंद व प्रशांत ही 2 मुले आहेत, तर संगीता राजेंद्र माने देशमुख ही कन्या आहे। जाधव परिवाराने अध्यात्माबरोबर शिक्षणामध्ये सुद्धा उत्तुंग भरारी घेतली आहे। श्रीयुत मुकुंद व सौ उज्ज्वला यांच्या शिवांजली ही कन्या एमटेक फार्मा भुवनेश्वर येथे शिक्षण घेत आहे, तर श्री प्रशांत व सौ सारिका यांची कन्या राजनंदिनी IIT विलय येथे शिक्षण घेत आहे, तर पुत्र राजवीर CBSE मधून इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे। हरिभक्त परायण हरिश्चंद्र जाधव यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा व सौ प्रमिला जाधव यांचा अमृत महोत्सव सोहळा या उभय पती पत्नी यांच्या आयुष्यातील संघर्षमय व सुवर्णकाळ प्रवास झाला आहे। त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा यासाठी हरिभक्त परायण हरिश्चंद्र तुकाराम जाधव यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा व सौ प्रमिला हरिश्चंद्र जाधव यांचा अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आलेल्या सर्वांनी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला। यावेळी आयोजित करण्यात आलेले श्री गुरु हरिभक्त परायण बापूसाहेब महाराज देवकर यांचे सुश्राव्य कीर्तन पाहूयात।
इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह
जन्म आलो. धन्य आम्ही
देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठाला पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सच्चिदानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सगळ्यांच्या पाठातला परिचयातील प्रासादिक असा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा हा आहे. महाराजांचे जवळजवळ त्यांच्या अभंग संहितेतील सर्वच अभंग हे प्रासादिकच आहे, प्रासादिकच वाणी आहे. आणि हा अभंग आज आवर्जून निवडण्याचं कारण काय आहे? तर आज ज्या निमित्तानं सेवा आहे, आपण निमित्ताशिवाय सेवा करणारे लोक आहोत. संतांना निमित्त लागत नाही, त्यांना कारण लागत नाही. त्यांचं भजन, त्यांचं नामचिंतन हे सततच आहे. महाराज सततम कीर्तयंतो माम
यतन्तश्च दृढव्रतः नमः सत्यंच मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्यांची उपासना नित्य धार अखंडित ओघ चालीला नित्य अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला. शेकडो प्रमाण आहेत नावरोपकार आहे तर परमोच्च बिंदू करता आणि जागता जाऊ असे जे तव जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेळू देखीजे त्याची स्वप्ने. त्यांचं सतत नाव चिंतन. पण आपल्याला सतत जमत नाही, सतत शक्य नाही. पण तुकाराम महाराजांनी समोरची जशी व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा जेवढा अधिकार तेवढाच त्याला उपदेश केला. तर समोरच्या व्यक्तीचा अधिकार तेवढ्या नसताना जर त्याला उपदेश केला तर तो उपदेश त्याला लागू पडतच नाही. की जसं मुंगीवरी भार गजाचे पालन तुको करायचे. अरे मुंगीला वस्त्र शिवायचंय आणि ह्यानं काय केले मुंगीसाठी गज म्हणजे हत्ती आणि हत्तीची झूल आणली. काय उपयोग आहे त्याचा? समोरच्या व्यक्तीचा जेवढा अधिकार तेवढाच उपदेश त्याला करावा. अधिकार तैसा उपदेश साही उघे जास तैसे. ज्याला पेलल तेवढाच उपदेश त्यांनी करावा. या उक्तीप्रमाणे तुकोबाराने आपल्याला उपदेश केला. अवघा काळ नये जरी समयावरी जाणावे. अवघा काळ म्हणजे सतत नको बर का. नाही तुला जमत, सतत नाही जमत, सतत नाही जमत तर नको करू. पण काही निमित्ताने तरी तुझ्या हातून सेवा घडावी बरं. तुकोबारा आपल्याला सवडी शास्त्र दिलं. ज्ञानोबा तर म्हणतात 8 प्रहर आहेत. किती आहेत? 8 प्रहर आहेत. जाऊ द्या 8 प्रहरातले एखादा प्रहर सुद्धा नको देऊ देवाला. त्या प्रहरातला एक निमिष म्हणजे सेकंद सुद्धा देवाला दिला तरी पुरा होतो. या 8 प्रहरा माझारी मोटके दे निमिष भरी. अरे भगवंता करता एवढा निमिष दिला तरी चालेल, पण आपल्याला भगवंता करता तेवढा निमिष देण्याकरता सुद्धा सवड नाही. महाराज हे आपलं दुर्दैव आहे बघा. माणसं इतकी बिझी आहेत, इतकी बिझी आहेत. आता हे काय सगळ्यांनी ऐकून सगळ्यांना हे झालेलं आहे अनवळणी. पण माणसं किती बिझी आहेत. तर आम्ही जर एखाद्याला म्हटलं त्या वर्षी सोहळ्याला येता का, तर ते म्हणतात आम्हाला मरायला सवड नाही महाराज. आता ती सवड आहे का नाही ते आल्यावर सांगावं. ते जाऊ द्या. आमच्या पुढे आमचे क्लासमेट आप्पासाहेब बसले त्याला मनापासून पटलं. भगवंता करता नका देऊ सगळं. मोठ के दे निमिष भाई. त्यानं सुद्धा तो संतुष्ट होतो. त्याला किती लागतं महाराज? अतिशय थोडं लागतं. ते कसं लागतं? भावयुक्त लागतं. न म्हणे उचिष्टात्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. भक्तीला दे त्यातला एक निमिष तुम्ही देवा करता द्या. म्हणून काही निमित्ताने तरी आपल्या हातून भजन कीर्तन घडावं, काही अन्नदान घडावं, काही सत्कर्म घडावं. सतत नाही जमत, रोज नाही शक्य आपल्याला, मग काही निमित्ताने तरी करावं. म्हणून आज या धार्मिक कार्यक्रमाचं निमित्त अतिशय एक गोड आहे, चांगला आहे की आमच्या देहूकर फडाचे विनेकरी की 50 वर्षे ज्यांनी देहूकर फडाची सेवा अतिशय निष्ठेनं अतिशय एक तळमळीनं केली आणि आज त्यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा होतोय. ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांना एवढं आयुष्य मिळालं. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती माहिती आहे? तुकाराम महाराज देवाला म्हणतात बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे हारी वाचोने आलो येथवरी
पुरले ते हरी तुम्हा समर्पण. आता आपण हे म्हणायचं नाही बरं का, कारण समर्पण होणार नाही. पण तुकोबारा म्हणतात, देवा मला आतापर्यंत एवढं आयुष्य दिले, हे काय कमी आहे? ह्याच्या अगोदर जर मी गेलो असतो तर मला हे घडलं असतं का? म्हणून दादा तुम्ही भगवंताचा आभार मानले, चांगली गोष्ट आहे. बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे हाय, मृत्यू पावलो नाही आतापर्यंत, ही चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांचं आज सहस्त्र चंद्र दर्शन होत आहे. म्हणजे त्यांनी आतापर्यंत 1000 पूर्ण चंद्र पाहिले असं त्यांना. हे सगळ्याच्या भाग्यात नसतं बरं, म्हणून हे त्यांना भाग्य लाभलं. आणि त्यांच्या चिरंजीवाने मनावर घेतला आपल्या वडिलांचा एक सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा मला म्हटले करायचा आहे. म्हणजे चांगलं आहे. हे मुलांच्या मनात येणं ही सुद्धा आत्ताच्या युगामध्ये भाग्याचंच लक्षण म्हणावं लागेल. आणखी दुसरी गोष्ट, त्यांच्या आमच्या पिंटूच्या मातोश्री प्रमिलाताई हरिश्चंद्र जाधव या मातोश्रीचंही आज हे अमृत महोत्सव आहे. म्हणजे त्यांनाही 75 वर्ष पूर्ण झाली. आज हे दोघेही उभे एक घरामध्ये आहेत. हीच खऱ्या अर्थानं घराची संपत्ती असते बरं. तुझ्या खात्यावर किती पैसे आहेत आम्ही बघायला येणार नाही, पण आई वडील ही खऱ्या अर्थानं घरातली जिवंत संपत्ती, एक चालतं बोलतं वैभव जर कोण असेल तर आपल्या घरातले आई वडील असतात. ज्या घरामध्ये आई वडील आहेत त्या घराची शोभा, त्या घराची ताकद काही वेगळीच असते. त्याची किंमतच करता येईल. असो, मला सुद्धा ते काही दिवस वैभव मिळालं. आणि म्हणून पिंटूने ठरवलं की मी म्हटलं पुढे एखादा दिवस काढू. अहो मी पुढचं कुणाचं बघितलंय, चांगली गोष्ट आहे. आणि म्हणजे लगेचच निर्णय घ्यायचा. आणि माझ्याकडे आला 25 तारखेला सोहळा आहे का, पण तो म्हणलं तुझ्याकरता नसली तरी काढू आपण, काय थोडा वशिला लावू म्हणलं आपण काय. कारण आमच्या दादाच्या ऋणातून आज मला सुद्धा थोडंसं उतराय होता येते का. तर दादानी माझी ज्या वेळेला कुठं भेट झाली का तुम्ही मला काय सांगता, तुमच्या फडाची मी 50 वर्ष सेवा केली म्हणायची. म्हणजे भागवत महाराजांच्या काळात केली, अण्णाच्या काळात, बाबाच्या काळात केली, आणि तुमच्याही काळात 20 वर्षे केली सारखे मला म्हणायचे. आता मी सुद्धा तसं म्हटलं तर मी सुद्धा म्हणेल तुमच्या सहस्त्र चंद्र दर्शनाची सेवा मीच केली. आता त्यांना मी काय फारसं बोलू द्यायला. असो, म्हणून चांगला योग आणला. आपले दादांचा हा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा आहे आणि त्यांच्या मुलाने केला. आता आमचाही आमच्या मुलाने केला, पण आमचा मुलगा धूर्त आहे बरं. तू म्हणाल का, तर माझी इच्छा होती आमच्या अण्णांचा पण सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा करायचा. मी त्याचं नियोजन पण केलं की कुठं करायचं. पंढरपूरला करायचं, तुकाराम भवनला करायचं, आणि त्या मंदिर समितीची परमिशन पण मला मिळाली. मी परमिशन घ्यायला गेल्यावर मला म्हटले ते अधिकारी, ते अध्यक्ष, महाराज तुम्हाला परमिशन द्यायचं नाही, द्यायचं कुणाला म्हटल्या, तुम्ही कुठलीही तारीख सांगा, फक्त आम्हाला 1 महिनाभर अगोदर कळवा, आम्ही ते बुकिंग करत असतो तुकाराम भवन. तिथं ठरलं आणि आमचे दिवसही ठरला. आणि अचानक अण्णांना आमच्या पॅरेलिस झाला, ते बाहेर आलेच नाहीत महाराज. म्हणजे ती माझी एक जीवनातली इच्छा राहिली. आणि म्हणून मगाशी मी काय म्हटलं, सोहमला धूर्त का म्हटलं, तर माझ्या आजोबांनी, आईच्या वडिलांनी माझी पत्रिका काढली होती बरं का. आणि पत्रिका काढल्यानंतर त्या पत्रिकेमध्ये आयुष्यमान साधारणतः 66 वर्ष संभवतं असं त्या काकाने लिहिलं होतं बरं का. आणि ती पत्रिका आमच्या मंडळीने जपून ठेवली होती. कदाचित ह्यानं बघितली असेल म्हणून त्यांनी 65चा सोहळा नरसिंहपूरला उठवून घेतला. पण मला वाटतं त्या ब्राह्मणाचं फोटोच झालं. मला पण दाखवली होती, अजून ती पत्रिका माझ्याकडे आहे फोटोला.
आता 67 साल असल्यामुळे आता मला भीती नाही. 66 पण मला सुद्धा भीती होती. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. आपल्या मुलांनी आपला सोहळा करणं हे सगळ्यात भाग्याचं लक्षण आहे. हा, त्या पद्धतीनं आज दादांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आहे. त्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अतिशय गोड अभंग आहे. महाराज या नरदेहाची या अभंगाच्या पहिल्या चरणातून किंमत सांगतात. तो किती किमतीचा आहे, त्याची महती काय आहे तुकोबाराय सांगतात. आणि तुकोबाराय दुसऱ्या चरणातून सांगतात की आम्ही धन्य आहोत. मध्ये आमची धन्यता तुकोबाराय गातात. मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर त्यानं काय केलं पाहिजे हे तिसऱ्या चरणात सांगतात. आणि मनुष्य जीवनामध्ये ही फलश्रुती कोणती तर ती शेवटच्या चरणात सांगतात. त्याची फलश्रुती शेवटच्या चरणात सांगतात. का म्हणी पावत अशी 4 चरण आहेत. आपल्याला मर्यादित अशा वेळेमध्ये सेवा संपवायची आहे. पण हा नरदेह तुकाराम महाराज म्हणतात किती किमतीच आहे. ज्याला मिळाला त्याला कळतच नाही, त्याला तो काडीमोल वाटतो. पण तुकोबाराय म्हणतात तो काडीमोल नाही बरं, तो खऱ्या अर्थानं भाग्यवान आहेच. महाराज 84 लक्ष योनी आहे कालच सांगितलं. आणि त्या 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य योनी ही श्रेष्ठ योनी आहे. म्हणजे बाकीच्या कनिष्ठ योनी आहेत हे सांगायची गरजच नाही. एका म्हणता भले तुझे सहजची तुझे सहजच दुसऱ्याची निंदा करावी लागत नाही. एकाला जर 5 जण बसलेत आणि एकाचीच जर वाहवा केली तर बाकीच्याची निंदा करायची गरज नाही, ती आपोआप होते. स्तुती करताना सुद्धा फार मोठं त्याच्यावरती बर्डन असतं. आपण स्तुती एखाद्याची करत असताना दुसऱ्याचं कदाचित मन दुखवलं जात. त्याचं नाव घेतलं, माझं घेतलं नाही, हा जो विषय आहे तोच तुकोबाराय सांगतात की एका म्हणता भले तुझे सहजची निंदिले, दुसऱ्याची निंदा ही आपोआप होतेच महाराज. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की हा नरदेह अतिशय मौल्यवान आहे. तू भाग्यवान आहे, तुला मिळाला. नरदेह निधान लागले हाती. तुझ्या हाताला कसं लागलं महाराज म्हणतात काही माहित नाही. काय तू पुण्य केलं होतं, काय तुझं भाग्य आहे मला माहित नाही, पण तू भाग्यवान आहेस. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. आणि तू जर ठरवलं या नरदेहामध्ये देव व्हायचंय तर त्याला देव होत आहे. सगळ्यात अति उच्च कोटीचं काय देव होणं आहे. आमदार खासदार होणं महाराज होणं तर फारच सोपं. पण तुकोबाराय म्हणतात ठरवलं तर तुला देव होत आहे. आणि महाराज म्हणतात माझी अनुभूती मी ठरवलं मला देव व्हायचंय. तर तुकोबाराय प्रत्यक्षात देव झाले. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. आठव नाठव गेली भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. किंवा मी वासुदेव तत्वता. तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही कोण आहात, काय तुमचं नाव. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात मी वासुदेव आहे. वासुदेव या शब्दाचा अर्थ मी देव आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचार. म्हणजे नरदेहातली ताकद तुकोबाराय सांगतात. त्यानं ठरवलं देव व्हायचं तर त्याला देव होत आहे. आणि तुकोबाराय सांगतात असा हा नरदेह किती श्रेष्ठ आहे. तर ज्यांनी यज्ञागादी कर्म केलेलं आहे आणि स्वर्गामध्ये देव होऊन राहिलेले आहे. कोण देव. त्या स्वर्गातला ऐश्वर्य आपण नेहमी सांगतो कालेच्या कीर्तनात. 9व्या अध्यायामध्ये स्वर्गातल्या ऐश्वर्याचं वर्णन केलंय. त्या 9व्या अध्यायात त्या तुम्ही काही 10-20 वव्या आहेत त्या तेवढ्या वाचल्याना मन लावतो तर तुम्हाला सुद्धा असं वाटेल की किती का पैसे जाईना. त्या वर्षीचं सगळं जरी उसाचं बिल गेलं तरी चालेल, पण एकदा स्वर्गात जाऊनच यावं मिळेल त्या विमानात. कारण ज्ञानोबाराच्या अर्थी वर्णन करतात ते खरं वर्णन आहे. जे अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती. जे महासिद्धीची भांडारी अमृताची कोठारी. जे गावी खिल्लारे कामधेनुची. याच्यापेक्षा अजून 25-30 वव्या पुढं अगदी तोंडाला पाणी सुटेल तुमच्या अशा वव्या. खऱ्यात महाराज म्हणतात ज्ञानोबाराय सांगतात जे अमरत्व सिंहासन आहे. अरे स्वर्गामध्ये मृत्यूच नाही,
तुम्ही गेला ना स्वर्गामध्ये, तिथं केवढाही ऍक्सिडेंट होऊ द्या आणि केवढाही सेव्हर अटॅक येऊ द्या, त्याला मृत्यूच नाही. मृत्यू नाही म्हटलं भीचं कारणच नाही. जे अमरत्व सिंहासन ऐरावतासारखी वाहन राजधानी भोर अमरावती महासिद्धीची भांडारी. एखाद्या महाराजाला आरती सिद्धी प्राप्त असली तर लोक त्याच्या पाठीमागे धोतर फेटेपर्यंत पडतात. तिथं महासिद्धी आहेत आणि महासिद्धीची भांडार आहेत. आणि एवढ्यावरती ज्ञानोबा आहे तिथं वर्णन थांबवत नाहीत. अमृताची कोठारे. अरे अमृताचा एक थेंब प्यायला मिळाला तर माणूस मरत नाही. कारण अमृत शब्दाचं नावच असं आहे की जे घेतलं असतं अमृत होत नाही. तिथं अमृताची कोठारच्या कोठार, महासिद्धीची भांडार आहे. जे गावी खिल्लारे कामधेनूची. अरे एक कामधेनू काय करते? सामान्य गाय सामान्य म्हैस वेगळी आहे. ही दुधाळ गायीची बरोबरी करू शकत नाही. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. अरे कामधेनू होते का जास्त दूध देणारी गाय असली तर? अमेरिकेमध्ये दिवसाचं 100 लिटर देणाऱ्या गायी आहेत. तिकडे त्याला गायी म्हणतच नाही, हे दुधाचं यंत्र आहे म्हणतात. ते खरंच यंत्र आहे. जाऊ द्या, कामधेनू आहे आणि कामधेनूचे कळप आहेत. आपल्याकडे जसे गायीचे कळप असतात, म्हशीचे कळप असतात, शहरामध्ये गेला मेंढ्याचे कळप असतात, तसे कामधेनूचे कळप आहे. काय ऐश्वर्य आहे. जिथं चिंतामणीच्या सडका आहेत, आपल्याकडे जशा डांबरीच्या आहेत तसं चिंतामणीच्या सडका आहे. आणि चिंतामणीचा एखादा खडा जरी मिळाला मनुष्याला ओरिजिनल, आणि तो जर एखाद्या धातूमध्ये घालून अंगठी करून बोटात घातला तर त्याचं जीवन चिंतामुक्त होतं. तो भेटत नाही. आणि ज्या अर्थी ज्ञानोबा म्हणतात त्या अर्थी तो आहे. मग त्या स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सडका आहेत. एवढंच काय, आपल्याकडे जशा बोरीच्या बागा आहेत, सीताफळीच्या आहेत, जांभळीच्या, तुमच्या द्राक्षाच्या आहेत, पेरूच्या आहेत, काश्मीरमध्ये गेला तर सफरचंदाच्या आहेत, तसं स्वर्गामध्ये कल्पतरूचे बगीचे. कल्पतरूचं झाड काय करतं? आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतं. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू करू, किंवा कल्पतरू खाली फळे ती मागितली, असं ज्ञानोबाऱ्यांचं एक प्रमाण आहे. त्याला अजून दुसरं प्रमाण आपल्याला माहित आहे की कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणू सांगायचं. अरे कल्पतरूच्या झाडाखाली बसावं आणि फक्त इच्छा करावी, बस लगेच पूर्ण करत. तसं कल्पतरूचे बगीचे ती काय उर्वशी तिलोत्तमासारख्या नृत्यांगना करण्याकरता क्रमून करता आहे. एवढं ऐश्वर्य आहे, एवढं ऐश्वर्य आहे. पण एवढं ऐश्वर्य जरी असलं तिथं आणि ते देव ते ऐश्वर्य भोगत असतील तरी सुद्धा त्यांना वाटतं की मनुष्य जन्म किती श्रेष्ठ आहे. काय ह्या स्वर्गामध्ये मृत्यूच नाही. आणि मृत्यू सुद्धा जीवनात ती चांगली गोष्ट आहे. बरं, माणसं जर मरतच नसती तर काय झाला असतो आज. मृत्यू सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण तिथं मृत्यूच नाही. पण अमर झालेले स्वर्गामध्ये देव झालेले लोक इच्छा करतात त्या भूतलावरती या लोकांमध्ये आम्हाला जन्म मिळावा. मृत्यू लोकी व्हावा जन्म, मृत्यू लोकी व्हावा जन्म, दुसऱ्या प्रमाणाने सांगतात स्वर्गामध्ये अमरत्व पावलेलं आहे.
आणि आत्ता सांगितलेल्या भोगाच्या वर्णनाची दुरुक्ती परत करणार नाही. हे भोग भोगतायत पण त्यांना हे भोग सुद्धा कडू वाटतायत. नको, ह्या भोग भोगण्यात काही अर्थ नाही. त्याच्याबद्दल त्यांना कडूपणा वाटतोय. नको हे भोग. आणि ते इच्छा काय करतायत तर ह्या मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म मिळावा. म्हणून या प्रमाणाचा विचार केला तर मृत्यू लोकातला जन्म किती श्रेष्ठ आहे. आणि ज्याची देव इच्छा करतात कोण ते स्वीकारते याच्यावर त्याचं मोठेपण आहे, त्याचं श्रेष्ठत्व त्याच्यावर आहे. देव इच्छा करतोय मला इथं जन्म मिळावा या मृत्यू लोकामध्ये. आणि या हे लोकातल्या जन्माची इच्छा तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणातून व्यक्त केली. इच्छा हे लोकांची नरदेहाची इच्छा देव करतात. त्या नरदेहाचं श्रेष्ठत्व सांगितलं आणि तो मिळालाही आपल्याला. नुसता मिळाला म्हणजे त्याची धन्यता झाली असं नाही, मिळाल्यानंतर तो कळावाही लागतो महाराज. आता अनेकांना मिळालाय पण काही लोकांना कळालाच नाही, कळावा लागतो. कळाला असतात तर बाकीचे उद्योग घडलेच नसते, कळतच नाही. कशा करता मिळालाय मला, कशा करता हे दिलंय. हे इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन कशा करता जेणे तू जोडशी नारायण. हे ज्यांना कळालं त्याला कळालं. मिळाला पण कळाला, मिळालाही आणि कळालाही. काहीला मिळाला आणि काही कळाला नाही, त्याला मिळालाही नाही त्याला कळतही नाही. त्याच्यामुळे इतर त्याला मिळालाही नाही त्याचं काही कळतही नाही. आपल्याला मिळाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात तो कळायला पाहिजे. आणि मग तुकोबाराय म्हणतात देवाने इच्छा करावी असा उत्कृष्ट नरदेह आम्हाला प्राप्त झाला. म्हणून मी नेहमी सांगत असतो आपलं भाग्य हे
महाराज इतराकडे बघायची गरजच नाही. कुणाला हात दाखवू नका, कुणाला जन्मपत्रिका दाखवू नका, आणि काही कुठल्या फेस रिडरकडे पण जाऊ नका. आहे भविष्यकाळ नाही अशातला नाही, पण काही तुकोबारा म्हणतात बघायची गरजच नाही. तू मोठा भाग्यवान आहे. 84 लक्ष योनीमधनं तुला निवडून त्या मनुष्य योनीमध्ये पाठवलं. हे काय तुझं भाग्य थोडं आहे? याच्यापेक्षा आणखी तुला काय भाग्य द्यायचं? तुला काही काम ठेवलंच नाही रडायचं महाराज. म्हणून शक्यतो भविष्य बघूच नाही, काय करायचं गरजच नाही. काही दिवस अज्ञान माझं जोपर्यंत होतं लहान तोपर्यंत बघित, तर प्रत्येक भविष्यकाराचं एकच टोनिंग यायला लागल्यामुळे मी दिला नाद सोडून. ते सगळेच मला म्हणायचे तुम्ही सगळ्याच्या उपयोगी पडता, पण तुमच्या कोण उपयोगी पडता? तुमच्या हातात पैसा येतो पण राहतच नाही. पैसा काही राहणारी गोष्ट आहे. पुन्हा दुसरा एक डायलॉग म्हणायचा, तुमच्या शेतात काळा नाग आहे मारू नका. आता शेतात कुठं पांढरा नाग असतो? शेतात साप असतोच महाराज. पुन्हा म्हणायचं सगळ्या भावकीच्या तुम्ही उपयोगी पडता, पण भावकी तुमच्या वाईटावर आहे. भावकी कुठं चांगल्यावर असते का? जाऊया, त्यांना आपल्याला निंदा काही करायची नाही. पण तुकाराम महाराज सांगतात तुझं सगळं भविष्य तुझ्या हातात आहे. तुला नराला हे गेलाय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुला जर पशुविनीत पाठवलं असतं तर तू काय केलं असतं? तिथं तुला इंजिनियर होता आला असतं का? तिथं महाराज होता आला असतं का? तिथं काय तू केलं असतं? आणि तुला मनुष्य योनीमध्ये पाठवलंय. सगळ्यात मोठी देवाची कृपा म्हणतात तुझ्यावर, तुकोबारा म्हणतात की पहिली आहे. सगळ्यात आपल्यावरती देवाची कृपा कोणते? आपल्याला ह्या योनीत पाठवलं. आणि पाठवल्यानंतर तुकोबारा म्हणतात की आणखी विशेषत्वानं माझ्या जीवनामध्ये काय घडलं हे तुकोबारा अभंगाच्या द्रुपदामध्ये. जन्मा आलो हो, जन्मा आलो तुकोबारा म्हणतात आम्ही विठोबाचे दास झालो. हे विशेषत्व आहे. नुसता मिळाला नाही, मिळून कळाला कोणाचं दास्यत्व करावं. तुकोबारा म्हणतात आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आम्ही कोणाचे दास नाही, अशा लुंग्या सुंग्या देवाचे. आमचा देव बलवान आहे आणि या देवाचं ज्यांनी दास्यत्व केलंय त्याला सुद्धा तो बलवान करतो. बरं ताकदीचा करतो,
बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवर. तुकोबारा म्हणतात त्याच्या अंकित आहे. कोणाचंही दास्यत्व करू नये. तुकोबारा म्हणतात आम्ही या देवाचं दास्यत्व केलं. कारण हा देव असा या जगामध्ये श्रेष्ठ नाही, त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ आहे. त्याची ताकद किती असते ती सांगावी लागते. त्यावर त्या देवाचं देवत्व हे ठरत असतं. तर तुकाराम महाराज म्हणतात ह्या देवतेनं विश्व निर्माण केलंय. ह्याच्या अगोदर विश्व नव्हतंच. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्था दिले. 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. सर्व सिद्धीचा दाता सवे अनिला परिवार. भक्ता अभय कर आता घ्या म्हणतसे. असा त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ आहे. त्याने विश्व निर्माण केलं. आणि विश्वात नुसतं निर्माण केलं नाही, विश्वात जेवढे देव आहेत तेवढे सगळे तुकोबारा म्हणतात ह्यानंच निर्माण केले. म्हणून मी सांगत असतो तिरुपतीचा बालाजी पण हाच आहे. तुळजापूरची भवानी माता हाच आहे. आणि कोल्हापूरची अंबाबाई पण हाच आहे. नदीच्या पलीकडचा मसोबा पण हाच आहे. ज्ञानोबा नाही सांगतात त्यानं अनंत रूप घेतले. गाणगापूरचा दत्त पण हाच आहे. ज्ञानोबा नाही सांगतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. बाप रखमादीवरून बानदी जैसी. अनंत रूपात आहे. चराचरामध्ये सगळीकडे आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला करिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टी पाहिला विठ्ठल चराचरामध्ये. एडिसन हे उत्तर दिलं होतं. एडिसन हा अतिशय हुशार मुलगा होता, शार्प होता. आणि शिक्षणाधिकारी इन्स्पेक्शन करता आले. आता अलीकडचे विचारूच नका बरं का. 8-8 दिवस वस्ती शाळेला तर शिक्षक जातच नाही. मुलांना सांगत असतो. मग एका वस्ती शाळेला इन्स्पेक्शनला भागाधिकारी गेले. तिथे शिक्षकही नव्हते. 7-10 मुलं आली होती. पट 20-25 मुलाचा होता, पण 10-12 आली. परत काही 11:15 वाजता राहिलेली 4-2 मुलं आली. कशी तरी जमा केली. म्हणजे आज शिक्षकाचाही पत्ता नाही. म्हणजे 11:30 वाजता काय शिकवतात का नाही. मला म्हणजे साधा प्रश्न मुलांना विचारला. म्हणजे जनरल तरी विचारलं. त्यांना विचारलं लंका कुणी जाळली. त्या मुलांना तेवढंही नॉलेज नव्हतं. कोणच सांगायला तयार नाही लंका कुणी जाळली, काय झालं काय मला झाले. पण अर्धा-पाऊण तास गेला. ते शिक्षक आले. सायकलीवर येताना डोलतच आले. जाऊ द्या म्हटले मुलांना काही येतच नाही. म्हणजे शिक्षकांनी शिकवलंय का नाही काही कळेना. म्हणजे यांना तर येते का नाही मला विचारावं म्हणून त्यांना तर ते बघितला सगळा त्यांचा अवताराने. म्हणजे आता जास्त काही परीक्षा घेत. अहो म्हणले मुलांना काही तुम्ही शिकवलं का नाही. त्यांना साधं सुद्धा येत नाही. सामान्य नॉलेज सुद्धा नाही दिलं तुम्ही. लंका कुणी जाळली एवढं विचारलं तर त्यांनी एकाने उत्तर दिलं नाही. मग परत फारच शंका आली. म्हणले तुम्हाला तरी माहित आहे का नाही म्हणले लंका कुणी जाळली, तुम्ही तरी सांगा. शिक्षक म्हणले 2 पार्टीचं गाव आहे, कुणाचं नाव घेता. मी शिक्षक माणूस विनोदाचा भाग सोडून का क्यू येते याची. एडिसन अतिशय हुशार होता. सगळे मुलं हुशार आहेत, अगदी शार्प आहेत. शिक्षकही तसेच तज्ञ आहेत. अशी उत्तर फटाफट द्यायची मुलं. पण प्रत्येक वेळेला एडिसनचं बोट वरती होतं, वरती असायचं. आणि म्हणले आता मी शेवटचा एक प्रश्न विचारतोय. आणि तो प्रश्न असा आहे की गोड प्रश्न आहे. आणि गोड प्रश्नाचं उत्तर जर मला अचूक दिलं तर त्याला मी चॉकलेट देणार आहे. म्हटले 10 रुपयाचं चॉकलेट आणलेलं आहे, त्याचं बक्षीस म्हणून. मला खूप गोड उत्तरे दिली मुलांनी. खूप शिक्षकांनी सुंदर मुलांना घडवलंय. सगळी शाबासकी दिली, शेरा चांगला मारला. आणि सगळ्याची बोटं वर आहेत. देव राहण्याचं ठिकाण कोणतं आहे असा प्रश्न विचारला. देव कुठं असतो असा प्रश्न विचारला. नक्की देवाचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे असा प्रश्न सगळ्या मुलांनी बोटं वर केली. मग एडिसनला सांगितलं सगळ्यात शेवटी तू उत्तर द्यायचंय, आत्ता नाही द्यायचं. सगळ्याचे झाल्यावर तुझं उत्तर मला अपेक्षित आहे. मग कुणी सांगितलं ते वैकुंठामध्ये आहे, कुणी सांगितलं कैलासात आहे, कुणी सांगितलं स्वर्गात आहे, कुणी सांगितलं पाताळात आहे, कुणी सांगितलं जगन्नाथपुरीला आहे, कुणी सांगितलं पंढरपूरला आहे, कुणी सांगितलं
पाताळात वगैरे वगैरे, ज्याला उत्तर जशी कोण म्हटलं काशीला जसं देता येतील तशी त्याची उत्तर प्रत्येक मुलाने आपापल्या बुद्धीप्रमाणे दिली आणि सगळ्यांची उत्तरं देऊन झाली तरी एडिसनचं बोट वरती होतं आणि त्याला म्हटले आता तुझ्याकडून मला अपेक्षित आहे, जर तू मला उत्तर योग्य दिलं तर मी योग्य उत्तर देणाऱ्याला एक चॉकलेट देणार आहे, 10 रुपयाचं मोठं कॅडबरीचं आणलेलं आहे ते देणार आहे. एडिसननं उत्तर दिलं देव कुठं नाही हे तुम्ही मला साहेब सांगा, मी तुम्हाला 2 चॉकलेट देतो. म्हणजे हा चराचरामध्ये देव आहे आणि हा एक पांडुरंगाचाच अंश तुकोबारांत आहे. ह्याने विश्वच निर्माण केले. मग विश्वामधले सगळे देव, महाराष्ट्रातले नाही, जगातले नाही, विश्वातले सगळे देव तुकोबारांत याने निर्माण केले. जगामधला सगळ्यात श्रेष्ठ देव आहे बाप रखमा देवी वरू त्रिभुवनी गरुवा शब्दाचा अर्थ विठ्ठल, विठ्ठल बरवा बाह्य. आणि असा जगामध्ये जो श्रेष्ठ देव आहे त्याचं दास्यत्व तुकोबारे म्हणतात की आम्ही कुणाचं दास्यत्व करावं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून आज आम्ही हरिदादाच्या सहस्त्रचंद्र दर्शनाला आवर्जून काय तर त्यांच्या 3 पिढ्यामध्ये त्यांच्या घराण्यानं पांडुरंगाचंच दास्यत्व पत्करलेलं आहे आणि आजही आणि उद्याही त्यांच्या घराण्यामध्ये ते अव्यक्त राहणार आहे. म्हणून पांडुरंगाचं दास्यत्व करणारा हा एक तुकोबारा म्हणतात जीवनामध्ये धन्य होतो. धन्य आम्ही जन्मात. नामदेवराय सुद्धा सांगतात आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे पांडुरंगाचं दास्यत्व पत्करलंय ते दैवान आहेत, ते भाग्यवान आहेत. म्हणून नामदेवराय देखील इथं हे सांगतात आम्ही दैवाची दुरुक्ती केली. एखादी गोष्ट प्रकर्षाने सांगायची असेल तर 2दा सांगावी लागते. आग्रह करायचा झाला तर एकदा म्हणून चालत नाही, त्याला आग्रह म्हणत नाही, 2दा म्हणावं लागतं.
एखादी गोष्ट प्रकर्षानं सांगत असताना तुकोबारांनी सुद्धा गाथ्यामध्ये दुरुक्ती केली. काही लोकांना सवय असते एखादा शब्द परत परत बोलायचा, तसा एक नाही. एखादी गोष्ट प्रकर्षानं सांगायची असेल तर तुकोबाराय दोनदा सांगतात, काही वेळा तीनदा सांगतात. देव चतुर एकदा म्हटलं नाही, देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. देवाला चतुर म्हणताना तुकोबाराने दुरुक्ती केली. तसं नामदेव महाराज इथं दुरुक्ती करतात. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवान का आहोत. आमच्याकडे कोणती प्रॉपर्टी आहे तर आम्ही त्याचं दास्यत्व पत्करलंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही धन्य आहोत. धन्य आम्ही नुसतं जन्माला आलो नाही इतर लोकांसारखं, आम्ही धन्य झालो. आणि कशामुळे झालो तर तुझं दास्यत्व आम्ही पत्करलं. तुकोबाराय म्हणतात अरे याच्या दास्यत्वामध्ये तर एवढा अधिकार आहे, नवे नवे त्याचा दास जो आहे त्याच्या दासाचं दास्यत्व पत्करलं तरी त्याला केवढा अधिकार होता. तुकोबाराने देवाला म्हणावं तुमचे दाशीचा देवाला म्हणावं दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मोज. मला हा आशीर्वाद म्हणून एका नाटाच्या अभंगामध्ये दासाचं भगवान परमात्मा किती रक्षण करतो, पण त्याच्या दासाचं का करणार. दास्य करी दासाची, त्याचं ऊन चालत नाही, त्याचं ऊन राहू देत नाही कुठं. उने नसाहे तयाचे वाढले ठाईचे भाने टाकून या धावे. ऐसा कृपेचा असा जगामध्ये असा कृपावंत एकच देव आहे. तुका म्हणे कृपावंत इच्छिते पूर्वी मनोरथ रिद्धी सिद्धी मोक्ष दे सेकी संगा तुला. असा कृपावंत आहे. ऐशी कृपावंत कोण माझी विठाई वाचतो. त्याचा आठव केल्याबरोबर धावून येते महाराज. करिता आठव धावून या घाली कवत ऐशी कृपावंत कोण माझी विठाई वाचून. महाराज तुकोबाराय या देवाशिवाय इतराला देव मानायलाच तयार नव्हते. सांडोनिया हिरा कोणी वेचाव्या त्या गारा बहुलाज वाटे चित्ता अनेका ते देव म्हणतात. असो सांडोनिया पंढराव कवना ते म्हणू देव. असो अनेक प्रमाण आहेत, आपल्याला शेकडो प्रमाण देता येते. असा विश्वामधला श्रेष्ठ देव भक्ता करता महाराज धावून जाणारा देव. जगामध्ये भक्ताच्या कामाकरता तो लाज धरत नाही. बाकीची माणसं मोठी लोक महाराज छोटं काम करायला लाजतात. आमचा विश्वातला मोठा देव असेल तर त्याचं वैशिष्ट्य आहे भक्ताच्या कामाकरता लाज धरत नाही. तुका म्हणे भक्ती काजा धावेला जा लवलाही किंवा साधावया भक्ती का नाही लाज धरीत ऐशी अशी शरण जावी शक्ती जीवेन वंशी. खूप मोठी महती त्याचे आपल्या वाणीनं ती पूर्ण होणार नाही. परंतु तुकोबाराय म्हणतात आम्ही जन्माला आलो आणि त्याचे दास आम्ही झालो आणि अप्रतिम अशा जीवनाचा आनंद आम्हाला त्याच्या दास्यत्वामध्ये तुकोबाराय म्हणतात मिळाला. म्हणून आम्ही धन्य झालो. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. विठोबा रखुमाई
त्यालाही अर्ध्या आयुष्यावरतीच जावं लागलं. जे जयाची भीत ईश्वराची म्हणून तिथं कोणाचं काही चालत नाही. परंतु अशाही दुःखावरती दादाने तशी मातच केली. कारण तुकोबारांच्या जीवनामध्ये सुद्धा ही दुःख आली. महाराजांच्या 17व्या वर्षीच त्यांचे वडील गेले. 17व्या वर्षी काय मुलाला कळतं? सगळा कारभार महाराजांच्या अंगावरती पडला. महाराजांच्याकडे मोठी सावकारकी, महाजनकी, शेती, व्यापार, धंदा सगळं होतं. आपल्याला काही ते इतिहास मला सांगत बसायचं, पण ते सक्षमपणे महाराजांना सगळं पेलावं लागलं. 17व्या वर्षी पहिला महाराज दुःखाचा डोंगर कोसळला. तदनंतर काही थोड्या दिवसामध्ये त्यांच्या कनकाई मातोश्री गेल्या. आई गेल्याचं दुःख झालं. आई तारुण्यामध्ये महाराजांच्या पहिल्या धर्मपत्नी मोजे घराण्यातील रखमाबाई त्यांचं नाव दम्याच्या आजारामध्ये गेल्या. केवढी दुःखाची. 7 वर्षाचा काशीबा नावाचा मुलगा आहे. त्या दुःखावरती मात केली. आणि एवढंच नाही, आज आपण पाहतो किती तर लोक महाराज शेतकरी आत्महत्या करतात. महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा असा एक दुष्काळ पडला होता. आत्ताचा ओला दुष्काळ समजा, त्यावेळेचा कोरडा दुष्काळ. आणि दुष्काळ असा भयानक होता की त्या दुष्काळामध्ये जनावरं मरत नव्हती, तर माणसं मरत होती अन्ना वाचून. दुष्काळी अटीला द्रव्य नेरामा, स्त्री एक अन्नान्न करिता मेली. काय भयानक. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ चरित्र मी वाचले महाराजांचं. तर त्या दुष्काळात दुर्गादेवी नाव, दुर्गादेवी नावाचा दुष्काळ भयानक पडला. माणसं जनावरं मरू लागली अन्ना वाचून. महाराजांचं एवढं वैभव होतं, तर महाराजांच्या दारामध्ये पशुधन राहिलं नाही. एक गाई राहिली नाही, कारण चाऱ्या वाचून मरू लागली. भयानकता आहे. त्या काळामध्ये महाराजांनी सगळ्यांना कर्जमाफी केली. केवढा अवधारी असेल महाराज. म्हणून मी नेहमी सांगतो, त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना जर कर्जमाफी कुणी केली असेल तर आमच्या जगद्गुरु तुकोबारांनीच केली. दयेनं भरलेला अंतःकरण. तो विषय मी सगळा सांगत बसत नाही. मला महत्वाचा विषय सांगायचा आहे. दुष्काळ पडला, पण त्या दुष्काळाला न घाबरता तुकोबारा म्हणले, बरे झाले देवा निघाले दिवाळे. दिवाळं निघालं दुष्काळ. काय राहिलंच नाही. काय राहतं दुष्काळ? पण त्याला सुद्धा बरं म्हणण्याची ताकद लागते. का तर तुकाराम महाराजांना माहित होतं, मी नाही म्हणून तर काय करणार. काही जे अपत्य ती आपल्या हातामध्ये नसेल तर आपण काय करू शकतो त्यांना. तर तुकोबारा म्हणतात, त्याला हताश व्हायचं नाही, त्याला धैर्यानं सामोरे जायचं.
आणि तुकोबाराय म्हणतात आपलं अंतकरण हे धैर्यवंत असलं पाहिजे आणि धैर्यवंत अंतकरणामध्ये सतत आनंद असतो. जी माणसं खचून जातात त्याचा आनंद त्या ठिकाणी मावळतो. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेतली आणि त्या भगवान परमात्म्याला आपलंसं केलं. तुकोबाराय म्हणतात देता देऊविता नेता निवविता येथे याची सत्ता काय आहे. तुझं काय आहे इथं, तू कशा करता माझं म्हणतो, तू येताना काय घेऊन आला होतास, तेव्हा जाताना आपल्याला काय घ्यायचंय हे समग्र विचार तुकोबाराय अभंग आपण सांगतात. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे. काही माणसं मी पाहतो महाराज अशी दिसतात की कधीच त्यांच्या तोंडावर महाराज अशी दुःखाची छटा दिसत नाही. प्रसन्न माणसं असतात की पुन्हा पुन्हा त्यांचा चेहरा पाहावा. आणि काही माणसं अशी असतात की चेहरा एकदा बघितलं का पुन्हा तिकडे तोंडच घ्यावं वाटतं. मोदीला टेन्शन नाही एवढं टेन्शन द्यायला, सगळ्या देशाचं टेन्शन माझ्यावरतीच आहे. असू द्या. महाराज म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे. महाराजांनी आपल्याला धैर्य दिलं. आज आमच्या वारकरी साहित्य मंडळीने विदर्भातून एक फेरी काढली आणि त्या शेतकऱ्याला धीर दिला की काही असू द्या तुम्ही आत्महत्या करायची नाही. आणि आमचा तुकोबारायांचा जो गाथा वाचतो ना तो कधीच आत्महत्या करणार नाही. मी राष्ट्रपतींना सांगितलं होतं की आमच्या तुकोबारात काय झालं होतं. आता थोडासा विषयांतर झालं. आमच्या देहूला राष्ट्रपती आले होते आणि त्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री R.R. पाटील गैरहजर राहिले होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते देहूला आले होते आणि मग उपमुख्यमंत्र्याची गैरहजेरी आहे. पण मला सांगितलं विलासराव देशमुखाने बोलावं की म्हणजे उपमुख्यमंत्र्याचं काम आहे येणं, पण त्यांच्याकडे अतिशय म्हणजे बापूसाहेब महत्वाचं काम आहे. विदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात कर्जासाठी आणि त्यांचं सांत्वन करण्याकरता त्यांच्या कुटुंबाला आता दिवाळी जवळ आलेली आहे, त्यांना काही मदत करण्याकरता तिकडे गेले आणि हा विषय सांगितल्यामुळे मी आवर्जून राष्ट्रपतीच्या शेजारीच होतो. मला 6 मिनिटाची भाषणाची वेळ होती आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचा ज्यांनी गाथा वाचला तो कधीच आत्महत्या करणार. त्याला मी महाराजांचा अभंगच सांगितलं. महाराज म्हणतात जीव तो सहजची जाणार त्याशी काय म्हणून द्यावा. अरे महाराज म्हणतात तू जीवदान नाही दिलं म्हणजे काय राहणार आहेस का, अमर राहणार आहे का, एक दिवस तर जायचंच आहे. मग तुला इतकं मिळालंय आयुष्य तेवढं तू उपभोग ना. म्हणजे केवढं धैर्य दिलं. आणि महाराज पुढे सांगतात जीव तो सहजशी जाणार त्याशी काय म्हणून द्यावा. नव्हे नव्हे एखाद्यानं तुकोबाराय म्हणतात मरण मागितलं. अरे मला मरण कसं येत नाही असं जर म्हटलं ना महाराज म्हणतात मरण मागे तो गाढवाची बाळ. मी म्हणत नाही म्हणजे केवढी क्रांती आहे. आणि मग म्हटलं आमचा हा देहू संस्थान गाथा बाहेर त्याची 100 रुपये किंमत आहे, पण त्यावेळेस आमचा 50 रुपयेमध्ये गाथा होता आणि आम्ही तो गाथा सबसिडीमध्ये आमचं संस्थान काही मला देणगी देऊ तो 50 रुपये देतो. तर आमच्या गाथ्याला जर शासनाने काही आणखी निधी दिला तर आमचा गाथा घरोघरापर्यंत पोहोचेल आणि मग तुम्हाला आत्महत्येला केलेल्या शेतकऱ्यापर्यंत जावंच लागणार नाही. आता जे दारू पिऊन करतात त्याचा नाही सोडून द्या, विषयांतर होते. पण तुकाराम महाराजांचा गाथा अक्षर इतकी ताकदीचे की त्यांनी त्या काळामध्ये क्रांती केली. आणि ते माझं स्पीच त्यांनी पुढं ऐकलं आणि डायरेक्ट लगेच तिथंच त्यांच्या शेजारी विलासराव देशमुख होते, त्यांना 25 लाख रुपयाचा चेक लिहायला सांगितलं. आणि आत्ताच्या आत्ता म्हणजे हे बापूसाहेबांच्या हातात या संस्थान करता गाथा प्रत्येकाला 50 रुपये नाही 40 रुपये देता आला ते बघा. म्हणजे त्यांनी सांगितलं. असो मला हे विषयांतर कशा करता करावं लागलं तर आयुष्याच्या साधाने सच्चिदानंद पदवी मिळालेलं आयुष्य तुकाराम महाराज म्हणतात आनंदामध्ये घालवलं. आणि महाराजांच्या जीवनामध्ये किती प्रसंग आपण पाहिले मगाशी. त्यांच्या अंगावरती महाराज उकळलेलं पाणी ओतलं, केवढा अन्याय होता. गाढवावरून धिंड काढली, उकळलेलं पाणी ओतलं. पाण्याचा स्वभाव आहे अंगावर ओतलेलं पाणी खाली आलं, पण ते पाणी नुसतं खाली आलं नाही. डोक्याचे केस आणि पाठीची चामडी दुःखाची कल्पना आपण करू शकत नाही. जळे माझी काया लागला उनवा धावळी केशवा माय बापा. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुकोबारायांनी सांगावं दुःख देन हे कैसे स्वप्नाशी
ह्याचाच अर्थ आहे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. दुःखावरती तुकोबाराने आयुष्यामध्ये विजय मिळवला. ही सगळ्यात तुकोबारांची फार मोठी क्रांती. तुम्ही म्हणता विजय मिळवला, कोणत्या प्रांतावरती आक्रमण केलं, पण दुःखावरती विजय मिळवला. प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये तुकोबारा म्हणतात आपलं समाधान गमावलं नका. तुका म्हणे वीर्या वीर महाराज संत धीर समुद्र. समुद्राची उपमा दिली. त्याचं धैर्यवंत अंत करणार, ते कशाला घाबरत नाही. समुद्राला किती नद्या मिळाल्यावर तुकोबारा म्हणतात समुद्राचं पाणी वाढतं, केसभर वाढत नाही. पर्वती बैसका नसंडावी समुद्र रेखा नोलंडावी पृथ्वी याव हवी होते आज्ञा माझी. आणि किती नद्या आटल्यामध्ये समुद्राचं पाणी कमी होत नाही. म्हणून आपलं अंतकरण धैर्यवंत असावं आणि अशा धैर्यवंत अंतकरणामध्ये भगवान परमात्मा आणि असं धैर्यवंत अंतकरण तुकोबारांचं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या माध्यमातून तुकोबारा सांगतात तुका म्हणे पावटणी. आम्ही स्वर्गाला जाण्याकरता पावटणी शब्दाचा अर्थ शिडीच केली, पायऱ्या केल्या आणि तिथं आम्ही चालत जाऊ. तुकोबारा म्हणतात त्या शिडीवर तुका म्हणे पावटणी तळू स्वर्गाची निशाणी. हे कशामुळं तर आम्ही त्याचं दास्यत्व पत्करलं. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. म्हणून आमच्या हरिदादाने पांडुरंगाचं दास्यत्व आयुष्यभर केलं, वारी केली, निष्ठेनं परमार्थ केला. आणि अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवस खरा अर्थ हाच आहे. नुसते आताशबाजी केली, नुसते पक्वान्नाच्या मेजवान्या दिल्या म्हणजे नाही. आपल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं याचा लेखा जोखा ताळेबंद म्हणजे वाढदिवस आहे. वाढदिवस म्हणजे नुसतं लौकिक नाही, लोकांना कळावं माझ्याकडे किती आहे, माझ्याकडे किती लोक येत आहेत हे दाखवण्याकरता नाही. आत्मचिंतन करण्याचा विषय लेखाजोखा की मला आयुष्यात आतापर्यंत इतकं मिळालं, त्या आयुष्यात काय केलं हा हिशोब आपण ठेवत नाही. आमच्याकडे पैशाचा हिशोब असतो, तो ठेवला पाहिजे, त्याच्याबद्दल तू मत नाही. तुकाराम महाराज सुद्धा व्यवहारीच होते. महाराजांच्या सारखा व्यवहार कोणाला येत होता? जोडून या धन उत्तम महाराज उत्कृष्ट शेतीतज्ञ होते आणि 400 वर्षापूर्वी त्यांनी ड्रिप इरिगेशन केलंय. सिंचन करता मूळ वृक्ष ओलावीस चांगलं बी वापरलं पाहिजे. 400 वर्षापूर्वी सांगितलं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. कितीतरी तुम्हाला प्रमाणात येतं. पेरणीचा हंगाम किती महत्वाचा आहे, छटणी कधी केली पाहिजे हे त्यांनी सांगितलं. मडे झाकोन्या करीती पेरणी कुंब्याची वाणी लवला आहे. एवढी शेती तज्ञ आहे. असो सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराज हिशोबी होते. महाराजांनी आपल्या प्रपंचातल्या अर्थार्जनाचा तर हिशोब ठेवलाच, पण आयुष्याचा पण 2 प्रकारचा हिशोब आहे. एक संसारातला हिशोब आहे. संसारातला कुठं मॅनेजर काय करतो, मला वर्षाकाठी किती रक्कम आली आणि कुठं खर्ची झाली, त्याचे दोन्हीचे आकडे असतात आणि त्याचा ताळेबंद करतो आणि शेवटी म्हणतो मला एवढे पैसे मिळाले आणि एवढे खर्च झाले आणि एवढे शिल्लक आहे. मग ते जमेचे आकडे मोठे असतात, खर्चाचे मोठे असतात. मग त्या खर्चाच्या आकड्यामध्ये तर त्याचे माझ्या मुलाच्या शिक्षणाला एवढे गेले, माझ्या मुलीच्या लग्नाला एवढे गेले, पुण्यात एक फ्लॅट घेतला, गावाच्या कडेने 4 एकर शेती घेतली आणि तरी माझे थोडे पैसे शिल्लकच आहेत, त्याला समाधान वाटतं. हा समाधानाचा हिशोब झाला ह्या संसारात. अजून दुसरा हिशोब असतो, एवढी मोठी रक्कम आली, माझी जागा माझी जमीन रस्त्यात गेली, मला 2 कोटी रुपये आले, पण सगळेच पैसे कुठं गेले काही कळालंच नाही. मिळाले पैसे तर धाब्यावरच गेले. पण आता माझ्याकडे कधी एवढे पैसे येणार आणि माझे पैसे कुठं गेले कळतच नाही. मग महाराज ह्याला म्हणायचं थोडासा अंदर भटकत. हा झाला संसार. आता आपल्या आयुष्यातला हिशोब तुकोबारांनी केला. मला एवढं आयुष्य मिळालं, पण त्या आयुष्यामध्ये मी काय केलं, कुठं खर्ची पडलं. तर तुकोबारा म्हणतात माझं जास्तीत जास्त आयुष्य हे भगवंताच्या नामचिंतनामध्ये खर्ची पडलं. तसं हरिदादाने जर हा हिशोब केला तर दादाचं आयुष्य जास्तीत जास्त वारीतच खर्ची पडलं, जास्तीत जास्त भजनातच खर्च पडलं. म्हणजे जमेचा हिशोब आहे.
याचं तुकोबारा म्हणतात मला कौतुक वाटतं आणि कौतुक वाटल्यानंतरच सहस्त्रचंद्र सोहळा करायचा असतो. कौतुक वाटे झाले या मला कौतुक आहे. माझं जास्तीत जास्त आयुष्य हे चांगल्या कामामध्ये खर्च पडणार. कौतुक वाटे वेच मध्ये खर्च पडणार. तर त्याचा लेखाजोखा करणं म्हणजे सहस्त्रचंद्र सोहळा आहे. त्याचा लेखाजोखामध्ये आपला वाढदिवस आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात मी काय केलं आणि मला काय करायचंय हा हिशोब करण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस आहे. वाढदिवस म्हणजे नुसती मेजवानी नाही, वाढदिवस म्हणजे नुसती आताशबाजी नाही, तर वाढदिवसाचा खरा अर्थ हाय. नाही तर तसा कमीच दिवस आहे ना वाढदिवस मध्ये, तर त्याला वाढदिवस आपण जाऊ द्या. तो विषय आता मी बोलणार नाही. परंतु निश्चितपणानं दादांचा सहस्त्रचंद्र सोहळा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांचे सगळे पाहुणे रावळे आमच्या देहूकर फडावरची सगळी मंडळी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आणि असाच त्यांचा शतायुषीचा सोहळा व्हावा बर का, आणि तो पिंटूने करावा. आणि पुढचं अजून ऐका, त्याचं कीर्तन मलाच मिळावं, मलाच सांगावं. म्हणजे आपली गॅरंटी थोडी स्वार्थ आणि परमात्मा. आणि मनोज बाप्पाचं म्हणणं आहे जेवढे ऐकायला होती तीच लोक ऐकतात. त्याला आणखी पक्का माणूस म्हणावा. एकाच्या कैवाडे उगमी बहुताचे कोडे असो. आणि दादांच्याकडून अशी अव्यक्त वारी घडावी, त्यांना 100 वर्ष तरी आयुष्य. आणि मला वाटते दादाकडे बघितल्यावर दादा नक्कीच सेंचुरी पुरी करतील. बघ तरण्या माणसाला लाजवतील असे चालतात बघ. म्हणून आमच्या देहूकर फडाच्या वतीनं अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्या उभयताना दादा आणि दादांच्या खांद्याला खांदा लावून
त्यांनी अतिशय कसोशीनं प्रपंच केला. प्रपंचामध्ये पत्नीची खऱ्या अर्थाने साथ लागते, त्याच्याशिवाय प्रपंच होऊ शकत नाही. म्हणून आमच्या दादाला खंबीर साथ त्यांची होती. बरं, दादा बिंदास वारी करायची. आणि दादाची वारी म्हणजे घसघशीत वारी. सकाळी घरी फराळ करायचा, दुपारच्या फराळाला परत घरी यायचं, अशी वारी नव्हती. दशमीला दुपारी दादा 2 वाजता हजर आणि परत खिरापत घेऊनच परत यायचे. रात्री जमलं तर नाही तर मग सकाळी त्रयोदशीला यायची. अशी त्याला घसघशीत वारी म्हणायची बरं का. अशी वारी त्यांनी जवळजवळ 50 वर्ष केली. म्हणून त्यांच्याकडून अशीच ही सेवा घडावी. आणि पिंटूला, त्यांच्या सगळ्या परिवाराला, गणेश आमच्या काकाचा परिवार असेल, त्या सगळ्यांनी हे मनावर घेतलं आणि थोड्या दिवसामध्येच निर्णय घेतला. आणि हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं आनंदमय वातावरणामध्ये पार पडला. काल मला सकाळी 7 वाजता पिंटूचा फोन आला. महाराज म्हणला, पावसाने तर जोर धरलाय, कसं काय करायचं? तर मी म्हटलं, हे माझ्यावरही सोपवू नको, तुझ्यावरही घेऊ नको, हे देवावर सोपव. दादाने वारी केलेली आहे, दादाच्या वारीचं फळ काय आपण चेक करू म्हणला. दादाची वारी कच्ची असली तर पाऊस धोधो येईल म्हणला, आणि थोडी खरी असली तर काय पाऊस उघडीत देईल 2 तास, बरं का. आणि आम्हाला सकाळीच परमिशन मिळाले, पावसाचं सुद्धा तुम्ही 12-12:30 पर्यंत उरका, 2-2:30 पर्यंत जेवण करा, पुन्हा येण्याची शक्यता आहे बरं का. किंवा तो म्हणतोय पुन्हा मी येईनच. तर अधिक न वेळ करता या ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. पुन्हा एकदा आमच्या वैयक्तिक मोरे देहूकर कुटुंबियातर्फे, आमच्या देहूकर फडातर्फे दादांना सहस्त्रचंद्र दर्शनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं भरभरून शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य, चांगलं आरोग्य, चांगला ऐश्वर्य लाभावं अशा प्रकारची प्रार्थना करून या ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर